उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। बघा, माननीय उद्धव साहेबांनी जे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत, त्यांनी त्यांचा आता मनोगत व्यक्त केलेला आहे। हे सरकार क्या 2024 ला राहत नाही। काल ट्रक चालकांनी जी ताकद दाखवली, सरकार कसं झुकू शकतं, झुकाने वाला चाहिए। मगाशी फक्त पाटील साहेब मला एवढंच म्हणायचं होतं की 11 कोटी रुपये वर्षाला हे सरकार देऊ शकत नाही। इतकं मोठं महाराष्ट्र राज्य, हजारो कोटी रुपयाच्या सरकारचं बजेट आहे आणि 11 कोटी रुपयाचा प्रश्न आहे पेन्शनचा म्हणा किंवा त्यांच्या चरितार्थाचा। 11 कोटी रुपये जे सरकार 2 लाख अंगणवाडी सेविकांना देऊ शकत नसेल, त्या सरकारला 1 तासही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। हे माननीय उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी प्रत्येक आमदाराला 100 कोटी रुपये दिले। मी तेच म्हणतोय ना, एकेका आमदाराला 100 कोटी रुपये द्यायला तुमच्याकडे आहे आणि अंगणवाडी या सेविकांसाठी वर्षाला 5-10 कोटी रुपये जर नसतील ना, तर इतकं भिकारी आणि दळभद्री सरकार या महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही आणि यापुढे सरकार या राज्यात येणार नाही, हा आपण निश्चय करू आणि तुम्ही होऊ देणार नाही असं ताईंनी सांगितलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि इन्किलाब जिंदाबाद, हे इन्किलाब ही क्रांती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।